नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत या ठिकाणी दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते माननीय आनंदराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 20 ते 22 वर्षे या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तळमळीनं काम करणारा एक युवा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण तालुका आणि मतदारसंघ त्यांच्याकडे पाहतोय. गेले अनेक वर्षे या मतदारसंघातील सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल किंवा वेगवेगळे विकास कामे या मतदारसंघात राबविण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझ्या समवेत आनंदराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण कशा पद्धतीनं सध्या जे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ते स्वतः इच्छुक आहेत, कशा पद्धतीने या मतदारसंघात त्यांनी या ठिकाणी आपलं नियोजन केले त्यांना विचारूया. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. होय तुम्ही आता इच्छुक आहे. होय पहिल्यांदाच या ठिकाणी ओपन जिल्हा परिषद या ठिकाणी पडलेला आहे. ओपन पडलेला. गेले अनेक दिवस तुम्ही या मतदारसंघाचा दौरा करताय. हो जवळजवळ 2 ते 3 दौरे या मतदारसंघात तुमचे आता पूर्ण झालेले आहेत. होय झालं. काय समस्या आहेत या भागातल्या? मी जसं म्हणजे आरक्षण पडलं की जिल्हा परिषदचं आरक्षण ज्या दिवशी ओपन हा मतदारसंघ पडला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी प्रत्येक म्हणजे जी जिल्हा परिषद म्हणजे जे 18 गाव आहेत त्या 18 गावामध्ये मी प्रत्येक मतदारापर्यंत म्हणजे जाऊन प्रत्येकांचं बाबा विचारणा केली की बाबा आतापर्यंत हा मतदारसंघ 20-25 वर्षातून पहिल्यांदाच ओपन पडलेला आहे आणि सदरची निवडणूक मी ओपन असल्यामुळे लढवणार आहे. त्याच दृष्टिकोनातून तुमचे म्हणजे काय बाबा समस्या आहेत किंवा म्हणजे मी असावं किंवा आणि दुसरा कोण उमेदवार असावं असं मी प्रत्येक म्हणजे मतदाराशी चाचपणी केली. मतदारांचं मत आहे की पाटील तुम्ही गेले 20-22 वर्ष तुम्ही जे राजकारणात आहात आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याशी म्हणजे बघतोय की बाबा तुमच्याकडे सत्ता असो नसो तुम्ही कायमस्वरूपी म्हणजे जनतेसाठी आतापर्यंत धडपडत आलेला आहे की कुठलेही प्रश्न असू दे, गावातले प्रश्न असू दे, सामाजिक असू दे, सार्वजनिक असू दे, राजकीय असू दे, प्रत्येकामध्ये तुम्ही अगदी हिरिरीने भाग घेतलेला आहे. सर्वसामान्य लोकांना तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं यावेळी ओपन मतदारसंघ असल्यामुळं तुमच्यासारखा कार्यकर्ता हा जिल्हा परिषदला म्हणजे लढवण्यासाठी तुम्ही तयारी करावी. आम्ही त्याला तुमचा पाठिंबा असं प्रत्येक मतदारांचं म्हणजे मत आहे. आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इथं मतदारसंघ ओबीसी होता. त्यावेळी आम्ही ह्या मतदारसंघामधनं सरदार पाटलांना म्हणजे चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलेला आहे. तुमचा सिंहाचा वाटा होता. सिंहाचा वाटा होता म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण सरदार पाटील कोण हे आम्ही जास्त म्हणजे परिचित आमचा नव्हता, तरी पण जगताप साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही सरदार पाटलांना आमच्या दरीबडची मधनं जवळजवळ 1000 मताचं लीड दिलेलं आहे. आणि तिकडं खाली कोणते बोलत गटामध्ये तिकडं मनोजदादा जगताप असल्यामुळे त्याही गटातून सरदार पाटलांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य तिथेही मिळालेलं आहे. आणि त्या ह्याच्यावरती सरदार पाटील गेल्या वेळी निवडून आले. आणि यावेळी ओपन मतदारसंघ पडल्यामुळे मी सरदार पाटलांना म्हणलं की पाटील साहेब यावेळी मतदारसंघ ओपन पडलेला आहे आणि गेल्या वेळी आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान केलंय, यावेळी तुम्ही खरोखरच आम्हाला मदत करायला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केली. कारण आमचं एकदम मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळं असं म्हटल्यानंतर ते म्हणले की पाटील साहेब परत एकदा मीच उभारणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग तिथं माझा नाईलाज झाला. थोडस मी नाराज झालो की बाबा आपण एखाद्या कार्यकर्त्यासाठी एवढं मोठं म्हणजे काम करून देखील परत 30 व्यक्ती जर संधी मागत असेल तर ओपन पडला असताना त्यांनी खरंच मनाचा मोठेपणा करून म्हणजे आम्हाला म्हणजे सहकार्याची भूमिका व्हायला पाहिजे होती. पण तसं काय म्हणजे त्याच्याकडून दिसलं नाही. ठीक आहे म्हटलं, तरी पण मी माझ्या पतीने लोकांच्या गाठीभेटी संपर्क माझा दौरा चालू आहे. आतापर्यंत या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हालाही तुमच्यापर्यंत म्हणजे माहिती आली असेल, मी प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येकांच्या घरोघरी जणू ग्रामपंचायत जशी इलेक्शन असते प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार होतो तसं माझा आतापर्यंत ह्या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या 3 फेऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळं लोकांच्या मध्ये एक उत्साही वातावरण आहे की पाटील तुम्ही उभा राहा, 100% आम्ही तुम्हाला मदत करू अशा पद्धतीची लोकांची भूमिका आहे. आणि ज्यावेळी 2012ला म्हणजे महामोठा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये देखील आम्ही दरीबडचीच्या परिसरामध्ये जी काही बाबा आसपासची गावं असतील, दरीबडची असेल, सिद्धनाथ असेल, खडनाळ असेल, पांढरेवडी ह्या भागामध्ये आम्ही चारा छावणी चालू करून लोकांना म्हणजे चांगल्या पद्धतीचं म्हणजे सहकार्य केलं की त्या बाबा जनावर जगवण्यासाठी हे केलेलं आहे. त्यावेळी किती जनावर होते चारा छावणीमध्ये?
2012ची ज्यावेळी चारा छावणी चालू केली, खाली इथं आम्ही आमच्या मळ्यामध्ये चालू केली होती, त्यावेळी जवळजवळ 1600 जनावर ह्या छावणीमध्ये दाखल होते. किती महिने चारा छावणी सुरू होती? जवळजवळ कमीत कमी एक 5-6 महिने आम्ही छावणी चालवली तिथं. आणि लोकांना चांगल्या पद्धतीचं म्हणजे चारा सर्वच सुखसुविधा आम्ही त्या ठिकाणी लोकांना देण्याचा प्रयत्न केला. आणि आजही ती लोकांना म्हणजे त्याची जाणीव आहे की बा अशा टायमामध्ये ह्या व्यक्तीने आम्हाला सांभाळलेला आहे आणि त्यामुळं आपण का म्हणजे या अशा व्यक्तीला म्हणजे मतदान करू नये किंवा मदत करू नये. ही 2012चा विषय झाला. त्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की 2019ला ही परत चारा छावणी आपल्या तालुक्यात चालू झाल्या की त्यावेळी दुष्काळ पडला होता. आपण सिद्धनाथ फाटा येथे आपण छावणी चालू केली होती. त्यावेळी सर्वात जास्त जनावर म्हणजे जवळजवळ 1800 ते 1900 जनावर या छावणीमध्ये नोंद होती. आणि त्याही जवळजवळ 5-6 महिन्याचा कालावधी तिथं आम्ही छावणी चालवली. लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे जे काय असेल त्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोक आनंदी आहेत. आज दरीकोनूर सारख्या भागामध्ये मी सांगायला गेलो की साहेब मी ओपन मतदारसंघ राहिलेला आहे, जिल्हा परिषद लढवायची माझी इच्छा आहे, तुमचं काय मत आहे? ते म्हणतात की पाटील असल्या दुष्काळामध्ये तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलंय, आमची जनावर जगवलेत आणि एक आमच्याही मनामध्ये भावना आहे की ह्यावेळी तुम्ही निश्चितपणे उभा राहा. आम्ही पक्ष गट तट कुठलंही न बघता तुमच्यासाठी आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे. त्यामुळं मला असं काय वाटत नाही की आज मी कुठल्या पक्षातून जरी उभारलो तरी लोक मला म्हणजे निश्चितपणे म्हणजे पाठिंबा देतील. एकंदरीत तुमच्या आता 3 फेऱ्या या मतदारसंघामध्ये झालेल्या 17 ते 18 गाव आहेत. हो, काय नेमक्या समस्या आहेत लोकांच्या? तुम्हाला लोकांचं सांगितलं असतील. हो, लोकांचं म्हणजे असं आहे साहेब की लोकांच्या भावना म्हणजे अतिशय तीव्र आहेत की आज वर्षभर पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांची पिकं वाया गेली. त्यामुळं हातातोंडाला आलेला घास त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे पदरात पडलेला नाही. शासनानं पण काही जी म्हणजे मदत जाहीर केली ती पण तुटपुंजे जे केले की जेणेकरून बाबा शेतकऱ्यांना काही लोकांना माहिती व्हायच्या अगोदरच त्यांनी योजना थांबवली. फॉर्म भरून घेणे असो काय असो, त्यामुळे बरेचसे शेतकरी ह्या म्हणजे अनुदानापासून किंवा ह्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांचं मत आहे की बाबा हे जे शासन आहे म्हणजे नुसता आंधळा कारभार ह्या शासनाचा चालू आहे असं प्रत्येकाचं मत आहे. प्रत्येक वाडी वस्तीवर जाण्यासाठी आज रस्त्यांची फार अवस्था बिकट आहे. आज आमदार साहेब असतील किंवा अनेक म्हणजे बरेचसे कोण नेते मंडळी असतील. किती वर्षाचा बॅकलॉग तसा शिल्लक आहे तो? तसं बघितलं तर साहेब वाडी वस्तीवरचा जो विषय आहे आतापर्यंतच्या कुठल्याच म्हणजे नेत्याने केला नाही म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. बाकीचे जे मेन रोड असतील ते सर्व केले असतील त्याबद्दल काय दुमत नाही. पण वाडी वस्तीवर जाणारे जे रोड आहेत ते आज तागायत म्हणजे नाहीच आहे. सरकार म्हणते आम्ही पानंद रस्त्याच्या माध्यमातून वाडी वस्तीवर रस्ते देणार आहे. त्याचा काय विषय आहे पानंद रस्त्याचा? साहेब पानंद रस्ते तुम्ही घेतला तो त्याबद्दल तुमचं स्वागतच म्हणावं लागेल. पण त्या पानंद रस्त्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल काहीच दिसत नाही. तुम्ही नुसता घोषणा केली, ग्रामपंचायतला रस्ते नोंदवाय सांगितले, पण त्या पद्धतीने फंड उपलब्ध करून काही गावामध्ये जे अति तातडीचे रस्ते आहेत त्यामध्ये त्यांनी टप्पे करावेत की बाबा अति तातडीचे कुठले आहेत, म्हणजे मध्यम कुठले आहेत, नंतर कुठले आहेत, असं करून त्या कामाला प्राधान्य देऊन निधी द्यावा, गती द्यावा, असं आमची म्हणजे शेतकऱ्यांची सर्वसामान्य भूमिका आहे. राजकारण करत असताना काही वर्षे तुम्ही जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. विनय कोरेजी त्यांचे ते संस्थापक आहेत, आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही विकास कामं ह्या भागात राबवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तो ती वेळ कशी होते साहेब? तसं वास्तविक म्हटलं तर सुरुवातीला आम्ही काँग्रेसमध्येच काम करत होतो. ज्यावेळी आमच्या वडिलांचं 2003 मध्ये अपघाती निधन झालं त्यावेळी गावातील सर्व जनतेने बाबा कट्ट्याचा दगड कट्ट्यालाच बसवायचा म्हणून वडील डेप्युटी सरपंच होते गावातील, मोर्डे असतील, यांनी म्हटलं की बाबा जरी ते विरोधक जरी माझे असले तर त्यांचा म्हणजे मुलाला त्या ठिकाणी आपण ही करूया म्हणून मला डेप्युटी पदावरती वडिलांच्या निधनानंतर सरपंच म्हणून घेतलं. साधारण 2003 मध्ये वडिलांच्या अपघातानंतर एक 2-3 महिन्यामध्ये मला झालं त्यामध्ये. आणि तिथून वय होतं तुमचं? साधारण त्यावेळी माझं वय असेल एक 22-23. अगदी लहान वयातच झाला तुम्ही, राजकारणाचे धडे मिळाले तुम्हाला. आणि त्यामुळं नंतर ना मग कसं पुढं पंचवार्षिक निवडणूक लागली. मग त्यावेळी कैलासवासी आपले सनमडीकर साहेब आमदार होते. मग आमदार साहेबांची इच्छा अशी झाली की बाबा माझा कार्यकर्त्याचा मुलगा आहे, त्याला एकदा आपण सरपंच करूया. नाही, पंचायत समितीला तिकीट द्यायचं त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यांनी
त्यांच्या स्वतःच्या गाडीमधून हा. पार आम्हाला मुंबईपर्यंत नेलं. त्यावेळी हा. तिथं पतंगराव कदम साहेब होते, आपले अनिलराजे डफळे साहेब होते. त्यांना सांगितलं की बाबा माझा कार्यकर्त्याचा मुलगा आहे आणि त्यांना तुम्ही पंचायत समिती तिकीट द्या. हा. मग त्यावेळी पंचायत समिती तिकीट पण जाहीर झालं हा. आणि पेपरलाही नावं आली की आनंदराव पाटील काँग्रेस विरोध गंगाधर मुरडे असं पेपरला पण नाव आले. हा. पण काही कारणास्तव एबी फॉर्म कोरा आणला. हा. त्यावेळी म्हणजे काही गळचस्पी करून माझं तिकीट ऐन टायमाला कापलं गेलं. हा. आणि त्यावेळी आम्ही त्या पक्षावरती हा. नाराज होऊन तिथून आम्ही बाहेर पडलो हा. आणि विनय कोरे सावकारांच्या जनस्वराज पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला. हा. आणि तसं वास्तविक म्हटलं तर साहेब खरी राजकारणाची कलाटणी आम्हाला जनस्वराज पक्षामध्ये गेल्यावरच मिळाली. म्हटलं तर काय तिथं तुम्हाला स्पेस मिळाला चांगला. स्पेस मिळाला. मग आणि त्यामध्ये आम्ही त्यावेळी काय केलं की विनय कोरे सावकारांना दरीबडची मध्ये बोलवून हा. मोठा कार्यक्रम घेतला. हा. आणि त्यानंतर पुढे लगेच 2-4 महिन्यावरती ग्रामपंचायत इलेक्शन लागणार होते. हा. आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र जनस्वराज म्हणून आम्ही पॅनल उभा केला. हा. आणि त्यामध्ये आमची 7 सीटा निवडून आल्या, म्हणजे मेजॉरिटी आमची झाली. हा. आणि त्यामध्ये सरपंच डेप्युटी सरपंच सर्व आमचे झाले. त्या पद्धतीने त्यावेळेला कोण झालं सरपंच? त्यावेळी आमच्यामध्ये ह्यांना सरपंच केला आम्ही चव्हाणना. चव्हाण. हा. आणि त्यामुळं डेप्युटी सरपंच हे आमचेच झाले. हा. आणि पुढं परत 5-6 महिन्यावरती म्हणजे सोसायटीचं इलेक्शन होतं. हा. मग गेली 60 वर्षे सोसायटी ही आमचे गंगाधर मुरडे यांच्याकडे सत्ता होती. हा. मग जनस्वराज मध्ये गेल्यानंतर आम्हाला एक असं संधी मिळाली की विनय कोरे सावकारांना आम्ही म्हटलं की साहेब सदरचं तर ही निवडणूक लागणार आहे आणि थोडंसं आम्हाला मदत करायला पाहिजे. हा. मग विनय कोरे सावकर म्हणले बोला आनंदराव तुम्हाला काय पाहिजे, किती पैसे पाहिजे वगैरे म्हणले. मला म्हटलं साहेब पैशाचं वगैरे काय आम्हाला अपेक्षा नाहीये, फक्त थोडेसे मतदार ना म्हणजे थोडस म्हणजे नेण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी तुम्ही नियोजन करा. त्यावेळी विनय कोरे सावकारांनी महामंडळाच्या 2 बसेस बुक केल्या. त्यावेळी आता देवदर्शनासाठी आणि देवदर्शनासाठी आम्ही 2 महामंडळ बसेस नेल्या. तिथं लोकांना म्हणजे बाबा सगळं किती लोक आले देवदर्शनाला? तरी पण एक 150च्या आसपास लोक होते. आणि सदस्य होते म्हणजे सोसायटीचे सदस्य होते. त्यांना घेऊन ते देवदर्शन जे करून आलो आणि तिकडे येऊन जे मतदान वगैरे झालं त्यामध्ये 60 वर्षाची सत्ता मोडीत काढायला आम्हाला यश मिळालं. आणि पूर्ण 13च्या 13 सीटा पॅनल हे आमचं लागलं. अजूनही सोसायटी तुमच्या ताब्यात? आणि आता गेली 15 वर्षे साहेब, आता हे 3रं टर्म आहे. 3 टर्म मध्ये सोसायटी एक हाती सत्ता आपल्याकडे आहे. यामध्ये बऱ्याचशा गावातील लोकांना आम्ही कर्ज पुरवठा केला. जर ही सोसायटी आमच्याकडे आली नसती तर आज सोसायटी आज मोडीत निघाली असते. ही तरी किती कर्ज पुरवठा करता येतात वर्षाला? तरी पण जवळजवळ एक 5 ते 6 कोटीची उलाढाल आहे. आणि बऱ्याचशा लोकांना कर्जमाफीचा आमच्यातून लाभ मिळाला. म्हणजे लोकांना अनेक फायदे या सोसायटीच्या माध्यमातून करून दिले. सोसायटी हा शेतकऱ्यांचा एक आर्थिक कणा आहे म्हणलं तरी काय वावगं ठरणार. त्याचा शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न केला. आज गेली 15 वर्षे सोसायटीमध्ये आपले लक्ष्मण पाटील हे चेअरमन आहेत आणि लोकांना चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम चालू आहे, आताही चालू आहे. आसपासच्या गावामध्ये काही सोसायट्या म्हणजे थकीत आहेत, त्यामुळे कर्ज पुरवठा बंद आहे. पण आमच्या गावामध्ये कर्ज पुरवठा पीक कर्ज वगैरे सध्या अजूनही चालू आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा आतापर्यंत आम्ही प्रयत्न केलाय. त्यामुळे लोकांच्या मध्ये पण एक समाधानाचं वातावरण आहे. तुम्ही राजकीय काम करत असताना दूध संस्था सुद्धा सध्या चालवत आहे तुम्ही? होय. किती साली दूध संस्था स्थापन केली आणि का केली? आमचे वडील असताना 1990 साली त्यांनी दूध संस्था स्थापन केली दरीबडची मध्ये. का तर त्यावेळी दूध कुठं घालायचं तर म्हणजे गवळी टाईप मध्ये दरीबडची मध्ये दूध भरून पहिली संस्था तुमची? हा, दरीबडची मध्ये पहिली संस्था 1990 ला. 1990 पासून आज तागायत म्हणजे हा दूध संस्था चालू आहे. आणि वारणा विनय कोरे सावकारांच्या माध्यमातून आम्ही 2009, 2008 ते 9, 10, 11, 12 ह्या पिरियड मध्ये जवळजवळ 1.5 कोटीची प्रकरण आम्ही शेतकऱ्यांना वाटली, म्हणजे बँकेच्या स्वरूपातून. बरोबर. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना ह्या दुधाचा नातं तयार झालं, जोडधंदा झाला. लोकांना जोडधंदा, ताजे पैसे यायला लागले. आज त्यावेळी जवळजवळ 1500 ते 1,500 लिटर म्हणजे कलेक्शन आमचं होत होतं. आज ह्या दरीबडची मध्ये दुधाकडे वळण्याचा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे वळलेला आहे. आज दरीबडची मध्ये 2 ते 3 संस्था आहेत, पण जवळजवळ 5,000 लिटर दूध आपल्या दरीबडची मध्ये आता संकलन होत आहे. तुम्ही दूध संस्थेचे संकलन करताय, लोकांना पगार वेळेवर देताय, खाद्य देताय. ते करत असताना दिवाळीला काही गिफ्ट पण देताय तुम्ही? हो. एक दरवर्षी वेगळं काय? प्रत्येक वर्षी आम्ही कसं करतो लोकांना काही दिवाळी निमित्त काही किट देतो. प्रत्येक वर्षी आम्ही सणाला लागणारी साखर दिलो. काही म्हणजे बाबा जे काही दिवाळीसाठी लागणार देताय का त्यांच्यातनं? आतापर्यंत आम्ही किट रूपात देत होतो, पण ह्या वर्षी एक नवीन म्हणजे अजेंडा आम्ही निर्माण केला. काय दिलं यावर्षी? की प्रत्येकांना
जे दूध घालतात सभासद हा. त्यांना जे दुधाचं म्हणजे कसं त्यांचं दूध आहे, समजा बाबा काही सभासदाचं दूध कमी आहे, काही जास्त आहे, मग त्याप्रमाणे आम्ही काय केलं, प्रत्येक पर लिटर सभासदांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. आणि ह्यावेळी आम्ही पर लिटर 60 पैसे गायला म्हणजे बोनस दिलेला आहे. हा. म्हणजे एक एक सभासदाला जवळजवळ 20-25 रुपये बोनस मिळालेला आहे वर्षात. चांगला मिळाले माणूस. मग त्यानंतर दूध संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काम करत असताना सुद्धा तुम्ही एकदा ह्याला थांबला होता, पंचायत समितीला एकदा थांबला होता तुम्ही. हो. त्यावेळेची निवडणूक कशी होती ती? नाही, त्यावेळी कसं झालं साहेब, जनस्वराज्य मध्येच आम्ही त्यावेळी होतो. आणि त्यावेळी राष्ट्रवादी आणि जनस्वराज यांची युती झाली. युतीच्या माध्यमातून दरिबडची हा मतदारसंघ आणि संघ मतदारसंघ हे जनस्वराजकडे होते. तिथं बसवराज काका झडपीला त्यांनी उभा होते आणि आम्ही इथं पंचायत समितीला उभा होतो. त्यामुळं इथली सीट जनस्वराज असल्यामुळं माझे सीट फायनल झाल्यानंतर त्यावेळी जगताप साहेबांच्याकडे पिराप्पा माळी सिद्धनाथचे ते इच्छुक होते. मग त्यामुळे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये गेले. आणि त्यावेळी मग मी जनस्वराज मधून निवडणूक लढवली. प्रत्येक गावामधून चांगला म्हणजे मताचा प्रतिसाद मला मिळाला. बाहेरच्या गावातून थोडक्यामध्ये म्हणजे आम्ही इकडून लीड होतो, पण सिद्धनाथ गाव काय झालं की वन वे झाला. त्यांनी मग पहिल्यांदाच आमच्या गावाला म्हणजे तिकीट मिळाले असं वगैरे म्हणून वन वे करून थोडक्याच मतांमध्ये तिथं माझा पराभव झाला. त्यावेळी त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीमध्ये काही वेळा प्रयत्न केले, गेल्या वेळेला तुमचा प्रयत्न राहिला, आरक्षणाचा मुद्दा आल्यामुळं तुम्हाला ते उभारता आलं नाही. पण आता ह्या वेळेला ओपन असल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली. होय होय. काय तुमच्या डोक्यात जिल्हा परिषदेसाठी काय करणार आहे तुम्ही आता दरिबड जिल्हा परिषद मतदारसंघात? दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित असताना मी प्रथमतः म्हणजे काय म्हणजे म्हटलं जातं की कुठलीही सुरुवात ही आपल्या घरापासून करावी लागते. तसं प्रथमतः मी माझ्या गावातील जो आमचा गट असेल, मोरडी गट असेल किंवा आम्ही असेल, दरिबडची मध्ये जो इलेक्शनचा जो म्हणजे प्रोग्राम येतो, आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं की गाव लेवलला कुठेतरी आपण एकत्रित आलं पाहिजे. जर एखादा विकास करण्यासाठी एकजूट ही फार महत्वाची आहे. त्यासाठी आम्ही त्यांनाही म्हणजे सांगितलं की बाबा आतापर्यंत आपल्या दरिबडचीचा जिल्हा परिषद सदस्य कुणीच नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच गाव बाहेरच्या लोकांना आपण संधी दिलेल्या आहे. आणि ह्यावेळी गावातील कुणीही व्हा म्हटलं, मी काय असं म्हटलं की बाबा मलाच द्या, गावातील कुणी पण व्हा, आम्ही 100% त्यांच्या पाठीशी राहू. जर समजा कोण लढवत नसेल तर मी ओपन आहे, मी 100% लढवतो, तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्या. अशा पद्धतीची मी त्यांना विनंती केली. त्या विनंतीला पण मान देऊन बैठक झालेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त आता हा निवडणुकीचा प्रोग्राम एकदा झाला की मग आमची अंतिम बैठक एक होणार आहे. म्हणजे थोडक्यात दरिबडची गाव एक होऊन यावेळी निवडणूक एकंदरीत कुठल्या कुठल्या योजना तुम्ही राबवण्याचं तुमच्या डोक्यात आहे? तुमच्या दरिबडची मतदारसंघामध्ये दरिबडची मोठं गाव आहे, सिद्धनाथ आहे, तिकुंडी आहे, कोणत्यान बाबलात आहे, अशी मोठी मोठी गाव आहेत. त्या गावात काय राबवणार आहे तुम्ही? आता प्रथमतः जर विचार केला तर की सध्या जिल्हा परिषदची जी शाळा वगैरे आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आज शिक्षकांची कमतरता आहे. हा एक म्हणजे प्रश्न म्हणजे फिरत असताना मला म्हणजे थोडस म्हणजे काही शाळामध्ये शिक्षकांनी वगैरे भेटी देताना वगैरे शिक्षक म्हटले की बाबा हे इथं शिक्षक कमी आहेत किंवा अशा बऱ्याचशा म्हणजे अडचणी आहेत. म्हणजे हे कुठेतरी प्रश्न सुटले पाहिजेत. असं शेतकऱ्यांचे किंवा अनेक प्रश्न आहेत ते म्हणजे सोडवण्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहे. यानंतर जर बघितलं तर तुमच्या भागामध्ये सुद्धा महिलांचे बचत गट भरपूर आहेत. हो. त्यासाठी तुमच्या डोक्यात काय आहे? बचत गटाला काय त्यांना काय आर्थिक मदत करायची किंवा केंद्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत आणायचं असं काय डोक्यात आहे तुमच्या? हो, निश्चितच आहे. म्हणजे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय वगैरे उभारता येतो. त्यासाठी केंद्र शासनाच्या काही योजना आहेत, राज्य शासनाच्या काही योजना आहेत. जर समजा आपल्याकडे जिल्हा परिषदचं म्हणजे सत्ता वगैरे असली तर आपण त्या सत्तेच्या माध्यमातून काही बैठकीमध्ये ठराव वगैरे करून की त्या योजना महिलांच्या पर्यंत पोहोचवून म्हणजे त्यांना सक्षम बनवण्याचं हे आमचं म्हणजे उद्दिष्ट आहे. जेणेकरून वेळ प्रसंगी काही मंत्रालयामध्ये सुद्धा पर्यंत पोहोचून आपण त्या योजना महिलांच्या पर्यंत आणून एखादा मोठे उद्योगधंदे वगैरे इथे ह्या भागामध्ये सुरू करण्याचा आमचं म्हणजे मानस आहे थोडक्यात. आणखीन जर आपण आता जाऊया आरोग्याकडं, तुमच्या दरिबडची मतदारसंघात जर बघितलं तर आरोग्याची भीषण अवस्था वाईट आहे. अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. समजा दरिबडची असेल किंवा तिकुंडी असेल, कोणत्या एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आरोग्यासाठी काय आणखीन काय करता येईल तुम्हाला? नाही, मेन म्हणजे हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक गावामध्ये काही ठिकाणी बाबा जे आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी जरी आरोग्य केंद्र असेल तर तिथं डॉक्टर उपलब्ध नाहीत, डॉक्टर असेल तर तिथं गोळ्या औषध उपलब्ध नाहीत. अशी
अवस्था बिकट आहे. कुत्र्याचे इंजेक्शन मिळत नाही. हा, कुत्र्याचं म्हणजे कुत्रं चावलं तर त्याचं लवकर म्हणजे त्याच्यावर इंजेक्शन आपल्याला उपलब्ध होत नाही. हा. आणि एखादी बाबा डिलिव्हरी पेशंट वगैरे असेल हा. तर तात्काळ त्यांना बाबा म्हणजे उपचार करायचं किंवा त्यांना दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर जवळ आसपास सुविधा नाही. ह्या अशा अनेक प्रश्न आहेत. जर निश्चितच आम्ही ह्याच्यामध्ये आलो तर प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू. प्रत्येक जवळ गावामध्ये मोठमोठ्या गावामध्ये आरोग्य केंद्र उभारून लोकांना म्हणजे कशा सुविधा त्या ठिकाणी म्हणजे आरोग्याच्या बाबतीत उपलब्ध करून देता येईल ह्या निश्चितच आम्ही करणार आहे. दरीबडची मतदारसंघ हा जत तालुक्याच्या अगदी सीमा भागेवरचा मतदारसंघ आहे. आपण जर बघितलं तर मोरबगीतून अगदी काठावर जर थांबला तर सुद्धा कर्नाटकातला गोळगुंबड दिसतो तिथून. हो. अगदी सीमावरचा भाग आहे. अजूनही या भागातील अनेक लोक ऊस तोडीसाठी जातात. हो. अजूनही म्हैसाळचं पाणी ह्या 65 गावामध्ये आता सुरुवात झालेला आहे. समजा ते पाणी आलं तर लोकांचा कोयता थांबेल काय? कसं आहे साहेब, हे पाणी आता आम्ही गेली माझं आता सध्या 46 वय आहे की लहानपणापासून ऐकतो की पाणी येतंय, पण आज तागायत हे पाणी अजून येतच आहे. आता कुठंतरी शेवटच्या टप्प्यामध्ये आता पाईप पुरायचं वगैरे काम चालू आहे. म्हणजे थोडस गती आहे त्याला, म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. पण ते पाणी कितपत लवकर येणार आहे ह्याच्यावर सुद्धा म्हणजे म्हणजे विनिमय करावा लागणार आहे. आणि खरोखरच जर पाणी आला तर ह्या भागामध्ये इथली शेती सुजलाम सुफलाम होईल, जिकडे तिकडे ऊस दिसेल. बऱ्याच कोयता थांबवण्यासाठी काय अजून किती वर्ष लोक ऊस तोडीला जाणार? कोयता 40 वर्ष बघतोय आपण. कोयता साहेब सजासजी लवकर काय थांबणार नाही. का तर कसं आहे, हे पाणी निश्चितपणे फिरेल लवकरच, असं काय म्हणजे अजून याची शाश्वती नाही. पाणी फिरलं तरी बी काय लगेच काय म्हणजे पाणी आलं म्हणजे काय लगेच सुधारणा झाली असं काय होणार नाही. त्यासाठी ही प्रोसिजर अजून थोडा ह्याला कालावधी लागणारच आहे. अजून एक 5-10 वर्षे गेल्यानंतरच कुठंतरी ह्याला म्हणजे थोडस म्हणजे कोयता थांबेल असं वाटतंय. आणि पाणी जर निश्चितपणे इकडे जर फिरलं तर प्रत्येक शेतकरी म्हणजे माळ रानावरती जिथं कुसळ होतात तिथं मुसळासारखा ऊस पिकवण्याची धमक शेतकऱ्यामध्ये आहे. त्यामुळं पाणी जर फिरलं तर निश्चितच कोयता सुटेल. याबरोबरच या भागातील जे तरुण आहेत त्यांचे सुद्धा रोजगाराच्या समस्या भरपूर आहेत. अनेक तरुण लोक पुण्याला जातात, कोण मुंबईला जातात, काही लोक वीटभट्टीवर कामाला जातात. त्यामुळे त्यांचं जो व्यवसाय इथं जर एखादा मोठा सुरू झाला तर तो थांबेल असं वाटतं का? आणि त्यासाठी तुमचं काय मत असेल? निश्चितच कसं आहे, जे आता उमदीला MIDC होणार आहे म्हणतात, तिथं काय मोठमोठे उद्योग येणार आहे म्हणतात. आता जोपर्यंत येणार नाहीत किंवा नाहीत तोपर्यंत ही बेकारी अशीच राहणार आहे. जर खरोखरच एखादा उद्योगधंदे आले त्या भागामध्ये किंवा आणि इकडल्या भागामध्ये काय बाबा आणण्यासाठी आम्ही म्हणजे पाठपुरावा करू, प्रयत्न करू. पण उद्योगधंदे उभारल्याशिवाय म्हणजे रोजगार उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सुटणार नाही. तरी पण आम्ही एक छोटासा प्रकल्प म्हणून सिद्धनाथ फाटा येथे बेदाण्याचं म्हणजे बेदाणा प्रोजेक्ट तयार केलाय. जवळजवळ 1.5 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. किती लोक काम करतात? त्या सीझन चालू झाल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ एक 100-125 कामगार काम करतात. की बेदाणा म्हणजे बॉक्स पॅकिंग असणे, बेदाणा वॉशिंग, बेदाणा वाळवणे, त्याला म्हणजे उन्हामध्ये पसरवणे, ह्या बाकीचे जे प्रोसिजर आहेत त्यामध्ये जवळजवळ 100-125 लोक डेली आमच्याकडे कामाला. त्या माध्यमातून गेल्या वर्षी किती टन बेदाणा तुम्ही काढला? गेल्या वर्षी जवळजवळ 1 लाख बॉक्स आम्ही म्हणजे बेदाण्याची म्हणजे निर्मिती केलेली आहे. किती शेतकरी कनेक्ट झाले तुमच्याशी? जवळजवळ कुठल्या गावचे येतात शेतकरी? जवळजवळ एक 600 ते 700 शेतकरी आमच्याकडे म्हणजे कनेक्ट झाले. तिथं दरीबडचीचे आले, दरीकोनूरचे आले, शेड्याळचे आले, सिद्धनाथचे आले, काही जाल्याळचे आले, काही खाली पांढरेवाडी मतदारसंघातले पण भरपूर मतदारसंघातले आले, कर्नाटक मधले बिज्जरगी, कलमडी, म्हणजे ह्या भागातले सर्व शेतकरी आले. ते बेदाणे बॉक्स पॅकिंग झाल्यानंतर ते पाठवत आहे कुठं कोल्ड स्टोरेज? ते कोल्ड स्टोरेज म्हणजे तासगावला काय जातो भाग, आणि जे कर्नाटक मधले काही थोडे शेतकरी आहेत त्यांचाही तासगावला जातो, काही सांगलीला जातो, काही विजापूरला जातो. हा बेदाण्याचा सौदा जतमध्ये कोल्ड स्टोरेज मार्केट कमिटीच्या माध्यमातून तयार होऊन जतलाच जर सौदे झाले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटतं का? 100% तुम्ही काय करणार आहे? नाही, निश्चितपणे जर जतला झालं तर साहेब शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. कसं आहे माहिती, इथून जो ट्रान्सपोर्ट तासगाव पर्यंत जाणं, तो ट्रान्सपोर्टचा खर्च वाचेल. आणि जत सारख्या भागामध्ये कोल्ड स्टोरेज जर झाले तर शेतकऱ्यांना देखील कमी. डाळिंबाचं सुरू झालेलं आहे. हा, मग तसं जतला पण थोडस सुरू आहे बेदाण्याचं, पण एवढं मोठ्या प्रमाणात नाही. मोठ्या प्रमाणात झालं तर हिथंच म्हणजे शेतकरी माल ठेवतील आणि हिथंच त्यांना दर चांगला मिळेल
आणि कोल्ड स्टोरेज दुसरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून उभारण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे. आमच्याही नेटिंग मशीन जवळ कोल्ड स्टोरेज करण्याचा आमचाही मानस आहे भविष्यात. भविष्यामध्ये. का तर त्या पद्धतीनं इथल्या इथं म्हणजे लोकांचं ट्रान्सपोर्ट असून राहणार आहे. आणि इथून देखील आपण सौद्याला तासगाव असो, दर सुद्धा सांगली जास्त असो, मिळणार आहे होय, शेतकऱ्याला. तासगाव असो, त्याही सौद्याला आपण इथून नेऊ शकतो. हा पण आमचा विचार आहे. एकंदरीत बेदाण्याचा जर विचार केला तर मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी राज्य सरकारने बेदाणा हा जो जिल्हा परिषदची मुलं आहेत त्या मुलांना मध्यान्ह भोजनामध्ये हा बेदाणा द्यायचा निर्णय पण झालेला आहे त्यावरती. जर ते समजा तो निर्णय जर झाला तर शेतकऱ्यांना निश्चितपणे दर जास्त मिळेल किंवा काय फायदा होईल त्याचा? तो जर निर्णय झाला तर खरोखरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार यात काही शंका नाही. कारण ह्या वर्षी आतापर्यंत म्हणजे मी द्राक्ष बागायतदार आहे. गेली 15 वर्षी आम्ही पण द्राक्ष शेती पिकवतो. ह्या 15 वर्षाच्या ह्याच्यामध्ये चालू 2024 आणि 25 या कालावधीमध्ये आतापर्यंत इतिहासामध्ये मागही कधी दर मिळाला नाही आणि पुढेही म्हणजे होईल काय सांगता येणार किती नाही. दर मिळाला की लांबता जो बेदाणा असतो हा. त्या बेदाणा हा 850 रुपये टनाने विकलेला आहे. काय बात आहे. हा. आणि एक जो आपला रेग्युलर जो बेदाणा आहे की थॉम्सन हा 450, 470, 500 पर्यंत सुद्धा दर याचे गेलेले आहेत. तुमच्यातनं तयार झालेला बेदाण्याचा रेट किती मिळाला हायेस्ट इथला तो शेड्याळचा म्हणजे एक शेतकरी हा. आहे त्याला 860 रुपये हायेस्ट दर मिळाले. काय बात आहे. हा आपल्या म्हणजे ह्याच्यामधून. आणि आपल्या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे की एकदम क्लिअरिटी, एकही डाग किंवा असं म्हणजे येणार नाही. इतरच्या मशीनवरती जे बेदाणे तयार होतात आणि आमच्या मशीनवरती जे बेदाणे तयार झाले यामध्ये एक 20 ते 25 रुपये ज्यादा रेट पर किलो मध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरून यंत्रणा बसवलेली. त्यामुळे त्याचाही फायदा शेतकऱ्यांना चांगला झालेला आहे. आणि चालू वर्षी देखील शेतकऱ्याशी तुमचा मोठा कनेक्ट आहे. मग समजा तुम्ही जर इथं कोल्ड स्टोरेज जर सुरू केला तर लोकांचं सहकार्य मिळेल 100%. कारण लोकांना म्हणजे कसं आहे साहेब, कुठेही नेऊन माल त्यांचा स्टोरेजला ठेवायचा असतो. मग हिथून पर बॉक्स जवळजवळ शेतकऱ्याला जो खर्च येतो इथं जर स्टोरेज आला तर त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचला. आणि जे सौद्याला त्यांना कुठेही बाबा सांगली लावायचं तर इथून आपण सुविधा देऊ शकतो. सांगलीला त्यांचा सौदा लावू शकतो, तासगावला लावू शकतो, विजापूरला लावू शकतो, जतला लावू शकतो. त्यामुळं ह्या भागामध्ये जर झालं तर शेतकऱ्यांना उलट फायदाच आहे त्याचा. एकंदरीत जर आपण बघितलं तर पश्चिम भाग जो आहे नदीकाठचा भाग आहे, प्रत्येक शेतकऱ्याची किमान 1 एकर 2 एकर अशी ऊस शेती आहे. त्यातून चांगलं उत्पादन मिळतंय, कारखाने जवळ आहेत, त्यामुळं शेतकरी आर्थिक सक्षम झालेला आहे. पण जत तालुक्याचा पूर्व भाग बघितला किंवा तुमचा जर दरिबर्जी मतदारसंघ बघितला तर अजूनही फळबागला वातावरण चांगलं असताना सुद्धा जवळजवळ 70% शेतकरी द्राक्ष लावत नाहीत, डाळिंब लावत नाहीत किंवा फळ पिकाकडे शेतकरी वळत नाहीत. ह्यासाठी तुम्ही काय प्रबोधन करणार आहे किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून काय करणार आहे का तुम्ही? निश्चितच साहेब. कसं आहे, आता शासनाने देखील काही योजना आणलेल्या आहेत. ड्रॅगन फ्रूटला सुद्धा अनुदान ड्रॅगन फ्रूटला आहे. आता डाळिंब लागवड जर तुम्ही केली तर त्या डाळिंबला सुद्धा हेक्टरी म्हणजे 1.5-2 लाख रुपये शासन म्हणजे द्यायला मदत करायला, म्हणजे लोकांना प्रोत्साहित करायला आहे. मग काही लोकांना ह्या शासनाच्या योजना माहित नसतात आणि ह्या योजना त्यासाठी प्रबोधन करणार आहे. प्रबोधन निश्चितच करणार की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत म्हणजे पोहोचून किमान प्रत्येकाची 1 एकर डाळिंब प्रत्येकाने द्राक्षे किंवा डाळिंब. का तर आता सर्वसाधारण पिकातून शेतकरी म्हणजे वर येऊ शकत नाही हे आम्हाला म्हणजे त्यातून जाणवलेलं आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्याचा जर बाबा आर्थिक सोर्स वाढायचा असेल तर त्यासाठी डाळिंब असो किंवा द्राक्षी असो, बोर असो किंवा ऊस अशा पद्धतीची पिकं झालं तर शेतकरी म्हणजे सक्षम होणार आहे. यासाठी गट शेती केली तर आणखीन गट शेती केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही जर समजा काही बाबा या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते आम्ही जिल्हा परिषद मध्ये मांडून त्याचं बाबा ठराव वगैरे करून त्यातनं काय बाबा शेतकऱ्यांना तज्ञ लोक आणून त्याचा म्हणजे शेतकऱ्यापर्यंत आम्ही मार्गदर्शन करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते ज्यांनी गेले 22 वर्षे या मतदारसंघामध्ये सातत्यानं अविरतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सहकारी क्षेत्र असेल, सर्व सेवा सोसायटीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या गावामध्ये केलेलं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बेदाणा निटिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1.5 ते 2 कोटीचं मशिनरी या ठिकाणी सुरू करून जे बेदाणाधारक द्राक्षधारक शेतकरी आहेत त्यांच्या मालाला चांगला दर मिळाला पाहिजे, त्यांना कोल्ड स्टोरेज चांगलं मिळालं पाहिजे. त्यांच्या मशिनीच्या माध्यमातून बेदाणे तयार करून बॉक्स त्या ठिकाणी पाठवून त्यांना चांगला दर मिळवून देण्याचाही त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे
जे आहेत माननीय युवा नेते आनंदराव पाटील साहेब माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते इच्छुक आहेत. गेले अनेक वर्षे त्यांना पंचायत समिती सदस्य असेल किंवा जिल्हा परिषद असेल ते कायम हुलकावणी देते. मात्र ह्यावेळा ओपन पडल्यामुळं त्यांनी या ठिकाणी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार दावा या ठिकाणी केलेला आहे. पाटील साहेब, निश्चितच येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी आचारसंहिता जाहीर होणार आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी जोरदार सुरू होणार आहे. तुमच्या पुढील कार्यास TV1 मराठीकडून मी या ठिकाणी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.